नमस्कार मित्रांनो. कधी कधी असं होतं की अचानक एका जटिल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जातं आणि मग आर्किमिडीसच्या गोष्टीमध्ये जसं युरेका युरेका करत तो अंघोळ करत असताना टबमधनं धावत शोध लागला म्हणून तो ओरडत जसा गेला, तसा आनंद तुम्हाला होतो. सुरजित भल्ला नावाचे अर्थतज्ञ आहेत. एकेकाळी अनेक वर्ष म्हणजे 2014 ते कदाचित 2019-22 पर्यंत ते मोदी सरकारचे स्तुतीपाठक होते. मोदी सरकार कसं चांगलं काम करतं हे सांगत होते. नंतर काय बिघडलं कोणास ठाऊक, ते सरकारवर टीका करायला लागले. या सुरजित भल्ला यांची मुलाखत निधी राजदांनी घेतली होती आणि त्याचं व्हिडिओचं टायटल असं होतं की भारताची वाट कोण लावतंय. मला असं वाटलं काय हे बघायचं आहे, काय मोदी सरकारच वाट लावतं आहे असंच असणार. कारण एकदा ग्रह फिरले आणि ग्रह मनात केले की तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही. एकदा मोदी द्वेषाची कावीळ झाली की तुम्ही चांगलं काही बघूच शकत नाही. आणि म्हणून म्हटलं जाऊ दे, कशाला बघायचं, मला माहिती आहे काय असणार आतमध्ये ते. तरी म्हटलं बघूया कोण वाट लावते देशाची, आपल्याला तरी कळू दे देशाची वाट कोण लावते ते. आणि म्हणून फास्ट फॉरवर्डमध्ये बघत असताना मी तो व्हिडिओ अजूनही पूर्ण बघितला नाही, फक्त 2-3 मिनटं ऐकला आणि अचानक असा साक्षात्कार झाला की अनेक प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालं. सुरजित भल्ला काय म्हणाले की आत्ताची जी परिस्थिती आहे देशामध्ये की लाखो लोक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वर्षानुवर्षांचा वेळ कोणी दिल्लीत, कोणी पुण्यात, कोणी बेंगळुरूमध्ये जाऊन घालवतात. कोणी शेतीची जमीन विकतं, कोणी आईवडिलांचे आईचे वगैरे दागिने विकतात. का तर सरकारी नोकरीसाठी. पण या सरकारी नोकरीची मेख काय आहे, तर त्यांचं म्हणणं होतं की UPSC वगळता म्हणजे ज्या IAS, IFS, IRS वगैरे या ज्या सगळ्या त्या सेवा वगळता बाकीच्या ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याची लॉटरी लागतच नाही. लागतच नाही म्हणजे असं दिसतं की अनेक जागा, हजारो जागा रिक्त आहेत, पण त्या रिक्त जागांसाठी सोडतच निघत नाही. निघाली तर परीक्षेचा पेपर फुटतो आणि मग पुढे ढकललं जातं. या ना त्या कारणाने परीक्षा पुढे ढकलली जाते किंवा परीक्षा झाल्यावरही भरती होत नाही. आणि त्याच्यातनं एक तरुणांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो. पण त्यांनी मर्मावर बोट ठेवलं. त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं कशामुळे होतं. त्यांचं म्हणणं हे सगळं आरक्षणामुळे होते. म्हणजे बघा, आरक्षणाबद्दल या देशामध्ये बोलणं हा घोर अपराध आहे. अशी चूक मागे सरसंघचालकांनी केली होती. त्यांनी त्याबद्दलची एक शक्यता वर्तवली होती. नंतर एवढं प्रेशर आलं की त्यांना आपलं विधान मागे घ्यावं लागलं आणि आता सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळेजण म्हणतात नाही नाही आरक्षण हे असलंच पाहिजे, जब तक सूरज चांद रहेगा आरक्षण का नाम रहेगा. असं कारण जो कोणी त्याच्या विरुद्ध बोलेल त्याला पुढची निवडणूक हरलीच म्हणून समजा, असं चित्र असतं. भाजपामध्ये ती हिंमत नाही, काँग्रेसमध्ये पण नाही. उलट आता खाजगी क्षेत्रातही आरक्षण करा, इथेही आरक्षण करा, तिथे आरक्षण करा, ही मागणी व्हायला लागलेली आहे. जरी आरक्षण रद्द करता येत नसलं तरी सरकारी व्यवस्थेने काय केलं आहे, आरक्षित लोकांना नोकरीवर घेण्याच्या ऐवजी नोकऱ्याच काढायच्या नाहीत, जागाच भरायच्या नाहीत, असं त्यांचं मत आहे. मत काय आहे तर बघा, ब्रिटिशांनी एक व्यवस्था सुरू केली आणि त्या व्यवस्थेनुसार क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे सरकारी पदांची एक वर्गवारी केली. क्लास 1 म्हणजे IAS ऑफिसर किंवा MPSC येऊन नंतर जे पुढे भविष्यात कलेक्टर होतात किंवा IAS बनतात ते क्लास 1. क्लास 2 म्हणजे सेक्शन ऑफिसर, जे गॅझेटेड ऑफिसरही असतात. क्लास 3 मध्ये लिपिक म्हणजे टंकलेखन करणारे, शॉर्ट हँड वगैरे असे सगळे म्हणजे सेक्रेटरी असे. आणि क्लास 4 म्हणजे लेबर वर्कर्स असतात. तर क्लास 4 रद्दच झाला. आता A, B, C असे 3च कॅटेगरी केल्या. त्याच्यात जे कामगार होते ते मुख्यतः आता कंत्राटीच
कारण सगळी जी कंत्राटं दिली जातात ते खाजगी कंपन्यांना दिली जातात आणि त्या खाजगी म्हणजे जरी कंपन्या सरकारी असल्या तरी म्हणजे MMRDA जरी मेट्रो बांधत असली तरी ते काम करण्याचा ठेका खाजगी कंपनीला मिळतो. आणि त्यामुळे क्लास 4 तर गेलाच. क्लास 3मध्ये सगळ्यात जास्त पदांचा अनुशेष आहे, कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता लागतच नाही. आता स्टेनोग्राफर आणि टायपिंगचे जॉब, नंतर याचे शॉर्ट हँड वगैरे गोष्टी लागतच नाहीत. आता येणारी प्रत्येक मंडळी सगळेजण कीबोर्ड कसा चालवायचा हे सगळ्यांना येत असतं. कीबोर्ड चालवता येत नसेल तर व्हॉइस बेस्ड टायपिंग कसं करायचं हे सगळ्यांना माहिती असते. त्यामुळे अनेक गोष्टींचे हल्ली अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चहा कॉफीची किटली असते आणि चहा कॉफीचं हे असतं. तिथल्या तिथे येणारे लोकही मुख्यतः ग्रीन टी किंवा असंच पितात, त्यामुळे त्याच्यासाठी पण काही कर्मचारी वगैरे लागत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं की हजारो पदं कागदावर त्यांचा अनुशेष दिसतो, पण त्या नोकऱ्या भरत नाहीत. दुसरीकडे काय झालं आहे, जमाना बदललेला आहे. संगणक आले, संगणकानंतर इंटरनेट आलं, इंटरनेटनंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं. सरकारचं काम पूर्वी जे होतं आणि आताचं जे काम आहे ते बदललेलं आहे. आता सरकार ज्या मोठ्या पायाभूत सुविधा विकासाचे प्रकल्प राबवतं, अणुऊर्जा ज्याला काय म्हणतात, मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर हे बांधायचं आहे, कुठे फ्लायओव्हर बांधायचं आहे, कुठे मेट्रो बांधायचं आहे, कुठे बंदर विकसित करायचं आहे, कुठे समुद्रात तरंगता एअरपोर्ट बांधायचं आहे, हे सगळं करण्यासाठी आवश्यक स्किल सेट असलेले कर्मचारी सरकारमध्ये नसतात. IAS ऑफिसर या गोष्टी करू शकतात, पण क्लास 2 क्लास 3 ऑफिसरना मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर ते त्याची एनर्जी ते बनवायची तर कशा प्रकारची निविदा काढावी लागेल हे सगळं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतं. पण सुरजित भल्ला यांचं म्हणणं होतं की सरकार काय करू शकलं असतं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम या क्लास 2 आणि क्लास 3 कर्मचाऱ्यांच्या आवश्यक असलेले कौशल्य, त्यांना काय गोष्टी किमान यायला पाहिजेत याच्यामध्ये निकष बदलू शकले असते. आज चांगलं इंग्लिश पत्र ड्राफ्ट करणं ही काळाची गरज आहे, पण अनेक अधिकाऱ्यांना, कारण मराठीत सगळं झालेलं असतं, इंग्रजी पत्र येत नाही करता, किंवा असे तांत्रिक विषय असतात बैठकीत त्याची मिनिट्सच काढता येत नाहीत. मग हे मिनिट्स काढणार कोण? त्याच्यावर उत्तर काय आहे की सरकारनी अशी यंत्रणा विकसित करावी की अशी कामं करणारे लोक सरकारी यंत्रणेत येतील. पण कुठेतरी सरकारला भीती असते की आपण जर 50% आरक्षित लोकांना घेणार असू आणि त्याच्यामध्येही जाती उपजाती याच्यावर वर्गवारी होणार असू, तर अशा प्रकारे घेतलेल्या लोकांना जर ती कामं चालली नाहीत तर काय करणार? आणि म्हणून सरकार काय करतं, आणि हे फक्त भाजप, काँग्रेस, राज्य सरकार, केंद्र सरकार, हे सगळे वरपासून खालपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळे या जागांचा अनुशेष ठेवला जातो आणि खाजगी आणि त्याच्यातही जागतिक कन्सल्टिंग कंपन्यांना नोकऱ्या दिल्या जातात, कारण त्या कॉन्ट्रॅक्टवर असतात. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसारखे नाही की एकदा चिकटला की 30 वर्ष 35 वर्ष बाहेरच निघणार नाही. आणि कन्सल्टिंग कंपन्यात तुम्ही हवे ते लोक हव्या त्या पद्धतीने घेऊ शकता. या कन्सल्टिंग कंपन्यांना सगळ्या स्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य, केंद्र स्तरावर, गेल्या वर्षी असा आकडा आहे, खरा खोटा माहिती नाही, त्याच्या जवळपास असेल 2,54,000 कोटी रुपये सरकारकडनं, महापालिकेकडनं, राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, केंद्र सरकारच्या कंपन्यांकडनं 2,54,000 कोटी रुपये इतके देण्यात आले. आणि त्यामुळे विषय असा होता की याच्याऐवजी जर सरकारमध्येच पदांची संख्या वाढवली तर हा पैसा बाहेर जातोय, तो सरकारी कर्मचाऱ्यांना देऊन तिथे नोकऱ्या उपलब्ध करता येऊन लोकांमधला रोष आहे तो कमी करता येईल का? इथेच तर खरी मेख आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाचं सरकार असो, अगदी उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा मायावतींचं सरकार होतं तेव्हाही त्यांनी याच्यात बदल केला नाही. समाजवादी पार्टीचं सरकार होतं, अखिलेश यादव, यादवी चालू होती, तेव्हा याच्यात बदल झाला नाही. आणि त्यांचं म्हणणं काय आहे तर ह्या कन्सल्टिंग कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश लोक हिंदू सवर्ण असतात. म्हणजे तुम्ही त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेऊ शकत नाही, तर तुम्ही त्यांना कन्सल्टिंग कर्मचारी म्हणून घेता. आणि ज्यांना आरक्षणाच्या अंतर्गत घेता ते मोठ्या पदावर सहसा जात नाहीत, त्यांना कुठली तरी झाकणारी पदं तुम्ही देता. हे कठोर भाष्य आहे, पण एका प्रकारे हे डोळ्यात अंजन घालणारं भाष्य आहे. कारण आता मोदी सरकारमध्ये, आता गेल्याच आठवड्यात हा विषय निघाला आणि संजीव सान्याल जे मोदींचे आर्थिक सल्लागार आहेत
त्यांनी याच्याबद्दल ट्विटही केलं की परदेशी कन्सल्टिंग कंपन्यांना भारत एवढे लाखो कोटी रुपये देतो, म्हणजे भारतात आत्मनिर्भर भारत कसा बनवायचा याचं कामही अमेरिकेतली कंपनी करते. आत्मनिर्भर भारत बनवणारी कंपनी तरी आत्मनिर्भर आहे का, ती तरी भारतीय आहे का, तर नाही, ती अमेरिकेतली कंपनी. प्राइस वॉटर हाऊस, बोस्टन कन्सल्टिंग, KPMG, अर्न्स्ट अँड यंग. लोकांचं म्हणणं याच कंपन्या सरकार चालवतात, बाकी सगळे आपले जाऊन बसतात, खरं काम हेच लोक करतात. ते स्पेशल 26 मध्ये ना असली काम तो हे लोक करते. इतर देशांमध्ये, सगळीकडे नाही पण अनेक देशांमध्ये सरकारमध्ये अशी नवीन प्रकारची कामं करणारी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. पण भारतात ही यंत्रणा उभीच राहू नये. आतापर्यंत याचं कारण बऱ्याच लोकांना वाटत होतं की याच्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे जागतिक कंपन्यांची, आणि अशा प्रकारचे त्यांना ठेके दिल्यावर त्यांच्या मुलांना परदेशात शिकायला जागा मिळते, स्कॉलरशिप मिळतात. जसं इकडे झालं आपल्या झुरळ जनता पार्टीच्या लोकांच्या बाबत की तुम्ही इकडे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या आणि आम्ही तुमची मुलांची तुमची सोय करतो. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय याच्यातला आहे की कुठेतरी सरकारी यंत्रणा ज्या प्रकारे नोकर भरती करते, त्या नोकर भरती केलेल्या लोकांना, ग्रामीण भागातली गोष्ट ते वर्षानुवर्ष तशीच राहिलेली आहे, पण शहरी भागातल्या नोकरीच्या आधुनिक गरजा आहेत, आधुनिक कौशल्य आहेत, ती असलेल्या जागा तयारच केल्या जात नाहीत. कारण त्या भरल्या तरी ती माणसं त्या प्रकारची कामं करू शकणार नाहीत असं कुठेतरी विश्वास असतो. म्हणजे हे आरक्षण वगैरे सगळेजण कोणी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत नाही, पण एका प्रकारे आरक्षणाची थुकपट्टी लावून, म्हणजे ते म्हणतात ना शादी लड्डू मोतीचूर का, जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. तसं ज्यांना आरक्षण नसतं त्यांना वाटतं की सगळ्या नोकऱ्या आरक्षित लोक घेतात, ज्यांना आरक्षण असतं त्यांना वाटतं की आरक्षण आहे पण नोकऱ्याच मिळत नाहीत. आणि म्हणून सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो लोक रांगेत उभे राहतात, पण आयुष्यातली अनेक वर्ष वाया जाण्याच्या शिवाय त्यांच्या हाताला काही लागत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो संताप येतो, झारखंड असेल, नीट असेल, सगळ्या म्हणजे हा जो संताप आहे हा कोणाचा आहे मुख्यतः? हा मुख्यतः जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांचा आहे. पण दुसरीकडे ज्यांना आरक्षण आहे त्यांनाही नोकऱ्या नाही आहेत. आणि हा मुद्दा एकदम डोक्यात क्लिक झाला आणि मग त्याच्यातनं कन्सल्टिंग कंपनी, त्याची इकोसिस्टीम वगैरे हे सगळे मुद्दे समोर आले. मला असं वाटतं की हा प्रश्न टाळण्याकडे सगळ्या सरकारांचा कल आहे. त्याच्या भाजपा, काँग्रेस, कुठल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही आहे, कुठलंही सरकार असो, आत्तापर्यंत हे गेली 30-40 वर्ष चालू आहे. 1991 नंतर गोष्टी बदलायला लागल्या, पण सरकारी यंत्रणा मात्र बदलली नाही. आणि त्यामुळे हे साधारणतः कमीत कमी 36 वर्ष चालू आहे. पण याच्यामुळे आणखीन काही नवीन प्रश्न निर्माण झालेत आणि त्याच्यामुळे सरकारला भविष्यात ठरवावं लागणार आहे की आपल्याला नेमकं कोणत्या दिशेने जायचं आहे. आणि आरक्षणावर आधारित लोक व्यवस्थेमध्ये घेतल्यावर ते देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी यंत्रणा उभी करणं, निर्माण करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.